लोक, आम्ही कचरा आणतो दर घरी जाऊन, कचरा लोक प्लास्टिक त्याच्यात देते, द्यायला नाही पाहिजे, आणि कचऱ्याचं खत करायला पाहिजे. तुमचं पण चांगलं आहे, पण लोक प्लास्टिक बाजूला देत नाही. आम्ही काय केलं, 2 वर्षांनी त्या बाईला एक पिशवी दिली, कचरा ठेवायला कुंडी दिली, ट्रॅक्टर आमचं घरोघर जातं, रोज कचरा आणतं, आणि त्या बाईला सांगितलं प्लास्टिक जर बाजूला ठुलं तर तिच्याकडून 15 रुपये किलोनं विकत घेतो आम्ही. ते प्लास्टिक फेकीतच नाही. आता महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. पण शेजारीन गावाला गेली तर तिचं पण उचलून ठेवते. म्हणून मी म्हणतोय रानडुकरं सांभाळणं सोपं नाही. कपटपणा करा, पण त्यांच्या हिताचं करा, त्यांची आई होऊन करा. आणि सरपंचांना आई झालंच पाहिजे गावचं. तो पंढरपूरचा पांडुरंग आहे ना, कमरेवर हात देऊ नये, युगे 28 झाले हात काढीत नाही, पण आमचा सरपंचाचा हात 24 तास गावासाठी मोकळा राहू शकतो. म्हणून त्या विठ्ठलापेक्षा बी मी गावच्या सरपंचाला जास्त मान देतो. कुणाला काय वाटू, सरपंच ग्रामसेवक याच्याशिवाय गावचा विकास नाही. ते माणूस मेलं का नोंद करीत नाही पंचायतमध्ये, त्या दिवशी नोंद केली पाहिजे. सरपंचाला 21 दिवसाचा अधिकार आहे. दप्तर जातं पंचायत समितीला, मग नोंद करायची तर कोर्टात जावं लागतं, वकील लावा लागतो, 5,000 खर्च येतो, गावात वाद होतो, भांडणं होते. तो म्हणतो सरपंचानं तोंड पाहून नोंद केली नाही, राग होतो. मग आम्ही काय केलं, जो माणूस म्हातारं मेलं त्याच दिवशी नोंद करीन, तर त्याच्या बापाला जाळायला लागणारे लाकडं ग्रामपंचायत फुकट देईल. मग त्या लाकडाच्या आशेनं ते अर्ज करतं, नोंद होती ना. आपल्याला काय, साप बी मेला पाहिजे आणि काठी बी नाही मोडली पाहिजे. महिला लग्नाची नोंद करीत नाही, करते का? नाही, केलं पाहिजे. एक बाई आली आमची इथं, ती म्हणे दादा माझ्या पोराच्या जन्माची नोंद करायची. म्हणलं बाई बैस, पाणी बिणे दिलं तिला प्यायला. म्हणलं तो पोराच्या जन्माची नोंद करतो, काय अडचण नाही, पण तो लग्नाची नोंद करेल आहे का? म्हणे नाही. म्हणलं बाई कोणाचं आहे? इतका राग आला साहेब तिला, सत्य घटना आहे. सगळ्या गावानं रडत गेली. मला इतक्या शिवाय द्यायला लोका देखत तिना, मेला तुला लाज वाटते का, कोणा सरपंच केला, असा हलकट सरपंच राहतो का? पण सगळ्या गावच्या बायाला माहीत झालं, लग्नाची नोंद नसली तर पोराची नोंद करीत नाही. आता हळद लावूनच येते, आमच्या लग्नाची नोंद करा, विषय मिटला. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडायला लागते. त्याच्यामुळं माझ्या गावात अल्पवयीन मुलीचं लग्न होतच नाही. आता मागच्या वर्षी आपल्या सदस्याच्या पोरीचं लग्न मोडलं, 1 दिवसाचा फाल्टा होता. सदस्य ग्रामपंचायतचा 18 वर्षाला 1 दिवस कमी होता. हनुमंतरावच्या मंदिरासमोर, खोटं बोलत नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही नोंद घेतली आम्ही वाडीवरचा. 18 वर्षाला 1 दिवस त्याची पोरगी कमी पडत होती, नाही ऐकलं आम्ही. हे राग नाही आहे, लोकाला वळण लागलं. लोक शिकले पाहिजे, लोक हुशार झाले पाहिजे, आणि त्याच्यात त्याचं कल्याण आहे. म्हणून आम्ही अशा कपटी योजना केल्या. कपटी बाईच्या घरी जायचो, तिला विचारायचो तुला कोणतं झाड आवडतं, ती जे नाव सांगन तेच झाड आणून द्यायचं, तिला भेट द्यायचं, लाव बाई. खुद लावती. आपण आणलेले झाडं तिला काय द्यायचे, तिला तिच्या आवडीचे द्यायचे ना. मी एकदा सप्ताह आहे सांग, चौधरी साहेब होते वाटतं तेव्हा, वडं आणले होते तेव्हा. हे साहेबच होते ना, वडं आणलं, बायाला वडं लावायला लावली होती मी, वड सावित्री पौर्णिमेला. तुम्ही वडाची पूजा करता का नाही? करते, सगळ्या बाया करते, आमच्या इथं करते. यायला म्हणलं वडं आणा, हे म्हणे वडं लावायला जागा लागते, कुठं लायचा.
म्हणलं आपल्याला लावायचे नाही, यायला वाटून द्यायचे. कुठं लावू? ते म्हणे बाया कुठं लावून? म्हटलं कुठं लावू, आपलं काय घेणं. 70 रुपये मिळाले, वडं आणले. माय मावल्या हो, माफी मागून सांगतो, सत्य घटना आहे. लाऊडस्पीकर आहे आमच्या इथं दौंडी द्यायला असा. 18 लाऊडस्पीकर आहे तुमच्यासारखे असे 18. दर घरी ऐकू जातं. शिपायाला दौंडी लिहून दिली. काय दौंडी लिहून दिली? उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, दुसऱ्याच दिवशी होती. महिलाने वडाची पूजा केली पाहिजे. ग्रामपंचायतने वडं आणले, घेऊन जा. 70 रुपये होते आमच्या पैसे. वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. लय दौंडीत सांगत होतो बरं का, इथं नाही सांगू राहिलं तुम्हाला. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले वडं पूजा, दुसऱ्याचे वडं पूजू नका. जे बाया पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या. 70 वडं 5 मिनिटात फोफा घेऊन गेल्या. आणि इथं बसलेल्या माता भगिनीला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही पण वडं लावा. तुम्ही म्हणून वडाला लई जागा लागते, खोटं आहे. वडाला जागा लागत नाही. जसं तुमच्या घरापुढं एका बाजूला तुळस आहे, तसा दुसऱ्या बाजूला वड लावा. वड 24 तास ऑक्सिजन देतो. सावित्रीनं तिच्या नवऱ्याला वडाखाली आणलं, म्हणून त्याला ऑक्सिजन मिळाल्यावर जिवंत झाला होता तो. ही सत्य घटना आहे. ते काय देवादिकाचा चमत्कार नाही. वड 24 तास ऑक्सिजन देतो. म्हणून कुंडीत वड लावा. आणि कुंडीत वड लावले ना, त्याचे लय फायदे आहे साहेब. वडाच्या झाडाच्या बुडाला 1 कोटी लिटर पाणी साचलं जातं. 1 कोटी. किती शेतात? कुंडीत लावलं तर त्याचे फायदे सांगू का? ओ महिला दुधाच्या ताई, हा लावताना फायदा सांगू का? एखादा सांगतो. हा कुंडीत जर वड लावला दरुजा पुढं, तर आपला वड आपल्या डोळ्यापुढं राहतो. वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फोटा द्या. म्हणून आपला कुंडीत लावा ना आपल्या डोळ्यापुढे ठेवा वड. दर महिला वड. जशी तुळस तसा वड. माणसानं कसं लावलं? तुळस लावा, तुळस लावा. तुळस डोळ्यापुढे ठेवतो, वड बी डोळ्यापुढे पाहिजे ना. एके बाजूला तुळस, एका बाजूला वड लावा. जेवढे झाडं लावतात तेवढे कमी आहे. माझे हात जोडून विनंती आहे गावकऱ्याला, जेवढे झाडं लावताना इथून पुढे मागं कोणते लावले जाऊ द्या, फळाचे लावा. फळाचे उद्या पोरं खातेन, खाऊ द्या. कौट, जांभूळ. कौटचं झाड आहे का गावामध्ये? किती आहे कौट? चांगली गोष्ट आहे. ते कौटचं मला कधी खायलाच दिसत नाही. आणि जेवढे फळाचे झाडं आहे ते सगळे झाडं एक एक पद्धतीने. माझ्या इथे स्मशानभूमीमध्ये आता लाकडात जाळीत नाही आम्ही, गवऱ्यात जाळतो. गवऱ्यात, शेणाच्या गवऱ्या. गाव सुधारल्यावर एक एक गोष्ट करायची. लाकडात माणूस जाळायचं नाही, शेणाच्या गवऱ्यात जाळायचं. आणि त्या गवऱ्यात लय मस्त जळतं. लाकूड तोड करायची नाही. गवऱ्यात इकडं इकडं हातपाय करीत नाही, शांत जळतं. ढुनू 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 ढुनू. तुम्हाला भरोसा नसेल तर मरून पहा तुम्ही. हा ना, त्या गवऱ्यात लय मस्त जळतं. गवऱ्यात लाकूड कशाला तोडायचं, कशासाठी जाळायचं? गवऱ्यात लय भारी आहे. म्हणून महिलाला माझी विनंती आहे, गावकऱ्याला, आपल्याला एक एक गोष्ट करायची, एक एक गोष्ट सुधारायची. केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. तुम्ही म्हणाल हे खरं नाही, ते खरं नाही, असं नाही. माझ्यासारख्या पामराला शक्य झालं, तुमच्यासारख्या गावाला तर काही शक्य आहे. इथं किती पोरं इंजिनियर आहे, इथं किती पोरं IT ला आहे, किती पोरं सर्व्हिसला आहे. चांगले लोक आहे, हुशार लोक आहे, शिकलेले लोक आहे, MIDCच्या जवळचे लोक आहे, जवळून समृद्धी गेलेला आहे.
दुद्धडचं वैकुंठ व्हायला काहीच उशीर लागणार नाही. आणि येणाऱ्या कीर्तनकाराला माझे हात जोडून सांगणं आहे, इथं येणाऱ्या कुठे बी असो, आणखीन कुठं, समाजाला वैकुंठात जायचा रस्ता दाखवू नका. बस काल ती आता बंद करा. कोण वैकुंठात गेला आणि कोण वैकुंठातून आला, आणि हाई कुठं ते चंद्राच्या पलीकडे नगरला आहे, कुठं आहे वैकुंठ? आम्हाला वैकुंठाचा रस्ता दाखवू नका. दुद्धडचं वैकुंठ कसं करायचं तो मार्ग आम्हाला दाखवा, दुसरा मार्ग आम्हाला नको. आणि होऊ शकतं साहेब, होऊ शकतं, याच्यात काहीच अवघड नाही. सोन्यासारखे माणसं आहे, तुम्हाला सोन्यासारखे दिवस, तुम्ही आता जवळ आहे, त्या रस्त्यावर आहे. मी तुम्हाला मनापासून दंडवत करतो. तुम्ही भाग्यवान लोक आहे, तुम्ही इथपर्यंत आले. थोडं चालायचं आहे आता, काय लय लांब नाही. आपसात हेवे दावे करायचे नाही. एकमेकाला जीव लावा, एकमेकाला घेऊन चाला. यारे यारे लहान थोर, संतांनी किती सांगितलं, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जय ही नातपत दलित तया जावोनी उठवावे, साने गुरुजींनी सांगितलं. त्याच्या पुढचा टप्पा सांगू, जे तुम्ही अजून करायचे नाही, पण तो टप्पा एकदा त्या टप्प्याच्या पुढे माणूस गेला ऑटोमॅटिक होतं. माझ्या इथे यावर्षी 3 सुना आंतरजाती आल्या. सख्या सुना आमच्या 3 गावातल्या, आणि मस्त नांदू राहिल्या. आणि जोपर्यंत आंतरजाती विवाह व्हायचे नाही तोपर्यंत देश सुधारायचा नाही, हे लक्षात ठेवा. काळ्या दगडावरती रेगे, हे पुरे बदमाशे, हे जेवढे मंत्रिमंडळात बसले ना हरामखोर, याची एकाची सोयरीक जाती संघ नाही आहे. कोणाची आहे? एक नाही, एकाही मंत्र्याची सोयरीक त्याच्या जातीत नाही. आणि ते आमच्यात भांडणं लावते खाली. इथं नरहरी सोनाराला मान आहे, इथं सजन कसायला मान आहे, इथं वेशाला मान दिला वारकरी संप्रदायानं. हा साधा संप्रदाय नाही. म्हणून मला वारकरी संप्रदायाचा गर्व आहे. आणि तुम्ही वारकरी संप्रदायाला एवढं मानता, लय चांगली गोष्ट आहे. जगात आपलं कल्याण व्हायचा एकच रस्ता आहे, वारकरी संप्रदाय, आणि तुम्ही तो टिकून ठेवला, चांगली गोष्ट आहे. सप्ताह करा, हरिपाठ करा, भजन करा, काकडा करा. याच्यातून काय शिकायचं तुम्हाला सांगू. आम्हाला, मी म्हणलं ना, आम्हाला सांगितलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी काय सांगितलं, संसार सुखाचा करायचा आहे. बरोबर आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि हे ज्याला अक्कल नाही तो म्हणतो संसार सोडून द्या. संसार सोडून द्या आणि काय करा, अंगाला वाव होऊन द्या. संसार सोडायचा नाही, संसार सुखाचा करायचा आहे. आणि सुखाचा संसार करायसाठी सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये 7 दिवसात ज्ञान घ्यायचं, मनापासून ऐकायचं. मी आलो पाहतो ना, संध्याकाळी सगळे एका पंक्तीला बसत होते, गोडी गोविंदानं फराळ करत होते, नाचत होते, बागडत होते, हरिपाठ करत होते, भजन म्हणत. खरंच चांगली गोष्ट आहे. मला मनापासून आनंद झाला. दुद्धडसारखे महाराष्ट्रात अनेक गावं हो, त्यांना सुख मिळो, त्यांच्या गावचं स्वर्ग हो. अहो, एका ठिकाणी तुकाराम महाराजाच्या अभंगात काय लिहिलं माहिती आहे, स्वर्गीचे लोक इच्छिते. महाराज यांनी स्वर्गीचे देव इच्छिताती, म्हणजे पृथ्वीवर यायला देव तरसले, आणि हे आम्हाला स्वर्गात काय घेऊन जाते. मग काही गरज नाही. आपला इथं स्वर्ग आहे. कशी घाण होती इथं, तुम्हाला आठवत असेल. किती चांगलं झालं, किती माझे पाय रोखले नाही आले तर मी आत्महत्या तिकडे गेलो चालत. मला खरं मनापासून आनंद झाला. गाव मनाने एवढं पैसे वर्गणी करून केलं, लोक वर्गणी. मी मनापासून दंडवत करतो बा, इतके चांगले माणसं पाहिले. अजून बी ज्या ज्या वेळेस
तुम्ही भाजपमध्ये राहा, तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, तुम्ही राष्ट्रवादीत राहा, मला घेणं नाही. पण ज्या दिवशी गावाचा विषय येईल त्या दिवशी सगळ्यांनी एक व्हा. आपल्या गावचं हित आपण करा. आपली काय म्हणायचं अभंग, आपण आपली आपुली आपण करा सोडवणूक. बरोबर आहे. तो बी अभंग तोच आहे. जो असे आपुल्या काय आपुल्या हिता जो असे जाग. मला येत नाही ना अभंग म्हणता, पण माहीत आहे ना. कीर्तनात ऐकलं, प्रवचनात ऐकलं, थोडे ध्यानात ठेवलं. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीचा आनंद घ्या. आज महाराज लय चांगले, तुम्हाला माहीत आहे, तुमच्या गावाला एकदा येऊन गेलेले सानप महाराज हिंगोलीचे आमचे दोस्तच आहे महाराज. आदर आहे. शक्य झालं तर मी पण कीर्तनाला थांबणार आहे महाराज, लवकर आले असतील बहुतेक. पुन्हा एकदा साहेब 9:40 झाले. आपल्याला 15-20 मिनिटाची सुट्टी द्यायची आहे आणि लगेच कीर्तन 10 वाजता 9 पावणे 10 झाले. बोलायच्या नादात खरं म्हणजे ह्या व्यासपीठावर माझ्यासारख्या पामरानं बोलू नये.